जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे फळ विक्री सहकारी संस्थेच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीसाठी भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्याचे भूमिपूजन माजी नगराध्यक्षा विजया खलसे, अमृता खलसे, गरुड पतसंस्थेचे संचालक स्नेहदीप गरुड व प्रियनंदा गरुड यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य व फळ विक्री सहकारी संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड, उद्योजक गोविंद अग्रवाल, पंडित जोहरे, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी विवेक धांडे यांच्यासह मान्यवर व अनेक नागरिक उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। शनिवार आपण सगळेजण इतक्या लवकर आलात आणि हा कार्यक्रम काही कारणास्तव आपण थोडा तांत्रिक कारणामुळे पुढे गेला, एक 3-4 तास पुढे लोटला, कारण त्या गावच्या भावना होत्या, त्या आपल्या सगळ्यांच्या भावना होत्या आणि म्हणून या पुतळ्याचं निर्मितीचं काम शेगावच्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं आहे। पुतळा तयार आहे, उद्या परवापासून सगळं आजूबाजूचं काम त्याचं फाउंडेशन वगैरे तयार होईल। या ठिकाणी प्रत्येक तरुणांनी जाता येताना लक्ष ठेवणं गरजेचं आहे। काम चांगलं होतं आहे की नाही, वाळू सिमेंट चांगली वापरता आहे की नाही, हे आपल्या गावाचं कायमस्वरूपी येणाऱ्या पिढ्याला हा कैक पिढ्यांना आदर्श। तुम्हाला आपल्याला आयुष्याच्या मर्यादा आहे, पण या पुतळ्यांना आयुष्याच्या मर्यादा नाही। अनेक पिढ्या याचा आदर्श घेत राहतील, हा विचार घेत राहतील आणि पुढे या विचारावर आणि या कर्तबगार महाराजांच्या विचारावर येणारी पिढी चालत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। पूर्ण होण्याचा आनंद जो आहे तो वेगळा आनंद प्रत्येकाच्या चेहरा जेव्हा मी बघतोय तर प्रत्येकाचा चेहरा फार आनंदित आहे आणि या आनंदाचे आणि या क्षणाचे साक्षीदार आपण झालात। आज जी घटना घडली त्याचा आपण सगळ्यांनी याची गोष्ट निषेधार्थच आहे। हा पुतळा सगळ्यांना प्रेरणा देत राहील, सगळ्यांचं आत्मबल आणि मनोबल वाढवत राहील आणि आता जे वक्त्यांनी सांगितलं आणि या गावामध्ये ज्यांना जगामध्ये मानव भारतरत्न संबोधले गेलं असे आपल्या सगळ्यांचे आदर्श समाज सुधारक, घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना या गावात व्हावी ही तुमच्या आमच्यासाठी फार लाच्छास्पद आणि दुर्दैवी घटना आहे। याचा कोणत्या शब्दात निषेध करावा ते शब्दसुद्धा आज कमी आहे। आज आपल्या शेंदुर्णीचं नाव सगळ्या देशात गेलो, TV चॅनलच्या माध्यमातून बदनामी आपल्या गावाची झाली। जो कोणी समाजकंटक होता त्याला पोलिसांनी तात्काळ डिटेक्ट केलं, त्याला चांगली अद्दल साहेबांनी घडवणार आहेत, आमची चर्चा झाली। अतिशय या घटनेची पुनरावृत्ती आपल्या गावात होता कामा नये। हे गाव फार गुन्ह्या गोविंदाने एकत्रपणे सगळ्या जाती जमातीची इतक्या वर्षापासून आपल्या बापदाद्यांपासून काही पिढ्यांपासून राहत आहेत। शिवप्रेमी बंधू भगिनींनो आणि पत्रकार बंधूंनो, तुकाराम आप्पा या गावचं साधारणतः 50 वर्षाचं स्वप्न आता हळूहळू पूर्ण होत आहे। 50 वर्ष म्हणजे त्या काळात, शिवसेनेच्या काळात पंडितरावनी दादा कोंडके आणले होते तेव्हा ते एक नगरही नव्हतं। अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा आपला प्रवास सुरू झाला आणि खूप प्रयत्न पंडितरावचे सातत्याने या विषयावर होते। त्याच्यानंतर दादानी आपल्या भाऊच्या संपर्कात आले, भाऊनी दादाने विनंती केली की दादा त्या गावामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा झाला पाहिजे आणि तुमच्या पक्षाची जागा दिली पाहिजे। तर त्यांनी सगळ्या त्यांच्या ट्रस्टीशी सल्ला करून आपल्याला ही जागा 2000 स्क्वेअर फूट दिली। म्हणजे या मोफत दिली आणि या इथे जो पुतळा उभा होतोय आपल्या सगळ्यांचं तर श्रेय आहे, पण त्याच्यामध्ये दादाचं श्रेय मोठं आहे। आपल्या गावात आहे, सगळं खरं आहे। दादा तुम्ही सगळं मोठं मन दाखवून तुमच्या ट्रस्टीला समजून सांगितलं आणि मोफत आपल्याला
या ठिकाणी तुम्ही करारनामा करून दिला, बक्षीसपत्र करून दिलं होतं की चला आपण जिवंत आहे तोपर्यंत होतो का नाही, आणि आण घेतली, शपथ घेतली की जीव सोडणार नाही तोपर्यंत, अशा पद्धतीने. परंतु छत्रपती शिवराय म्हटलं म्हणजे शंकराचे आपण दैव काय म्हणतो त्याला, अवतार म्हणतो. आणि त्यानंतर आई भवानीचे निश्चित भक्त. कुठेतरी शंकरजीला, महादेवाला असं वाटलं असेल की अरे माझा तो शिवाजी त्याला काय तर कोपऱ्यामध्ये उभा करतोय वाचनालयाच्या जवळ, तो गड किल्ल्यावर राहिला, उंचावर राहिला, आणि त्याला काय तिथे त्या वाचनालयाजवळ ठेवतोय. म्हणून मला असं वाटतं 40 वर्ष गेले असतील. आणि कुठंतरी मग आम्ही हे सगळे मंडळी दादांच्या मागे लागलो आणि दादांनी अगदी मोठं मन केलं आणि एवढी भली मोठी आज ही कोटी रुपयाची जमीन आपल्या महाराजांच्या पुतळ्यासाठी. एक वेळ मी आपल्या सगळ्या शिवभक्तांना, गावकऱ्यांना विनंती करतो की एकदा संजय दादांच्या नावानं जोरदार टाळ्या आपल्याला या छत्रपती शिवाजी महाराज की जय. रोहित शेट्टी सांगितलं की यावेळेला काळामध्ये म्हणजे जवळजवळ 1983 मध्ये पतित पावन संघटना आपण स्थापन केली होती आणि तेव्हापासून या कार्याला सुरुवात झाली. अनेक शिवसैनिक, अनेक कार्यकर्ते, गावातल्या अनेक हितचिंतकांनी यासाठी मुंबई, पुणे, जळगाव, कलेक्टर ऑफिस, ग्रामपंचायत सर्व काय जे असेल ते सगळं केलं. आणि सर्व त्यातले काही वारले, काही म्हातारे होते, काही तरुण होते, पण त्यांचं सुद्धा आपल्याला आज शांती मिळत असेल की चला. त्यानंतर आमचे काशीनाथ दादा ते आपल्या ट्रस्टीमध्ये होते. नेहमी आले की अरे भाऊ पंडित काय झालं, कुठं लोक आलं. खूप प्रचंड इच्छा काशीनाथ दादांची. अत्यंत कट्टर हिंदुत्ववादी माणूस, भक्त माणूस, देव माणूस. यांच्या प्रतिमेस कोटी कोटी वंदन करतो. आजच्या या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आपले नेते माननीय संजय दादा, गोविंद भाऊ, पंडितराव, सागर भाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या या अश्वरूढ पुतळ्याचं आता आपण पायाभरणीचं काम सुरू करतोय. शेगावचे चांगले नामांकित कलाकार लोक ज्यांनी पोहेकर म्हणून, ज्यांनी बुलढाण्याचे जिल्ह्याभरात, महाराष्ट्रभर असे शिवपुतळे, शिवसृष्टी, इतरही चांगले पुतळे त्यांनी उभे केले. अशा मंडळीला गिरीश भाऊंच्या मार्फतच ते काम दिले गेलंय. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.